मुंबईतील गाजलेल्या पत्राचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणात म्हाडाच्या कारभारावर अखेर मंत्रिमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळाला अंधारात ठेवून परस्पर विकासकांशी समझोता केल्याचा ठपका ठेवत म्हाडाच्या मनमानी कार्यपद्धतीवर शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला। इतकंच नव्हे तर मंत्रिमंडळाची ही नाराजी अधिकृत पत्राद्वारे म्हाडाला कळवण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला देण्यात आले आहेत। गोरेगाव येथील पत्राचाळ अर्थात सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीची विकासक म्हणून नियुक्ती केली होती। या करारानुसार रहिवाशांना घरे बांधून देणे आणि म्हाडाला ठराविक हिस्सा देणे विकासकावर बंधनकारक होते। मात्र विकासकाने रहिवाशांना घरे न देता या प्रकल्पातील चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजेच FSI बेकायदेशीरपणे तब्बल 9 खासगी विकासकांना विकल्याचा गंभीर आरोप आहे। या व्यवहारातून शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। या गुंतागुंतीच्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती DK देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत केली होती। या समितीने FSI विक्रीमुळे निर्माण झालेल्या हितसंबंधावर कायदेशीर मार्ग काढणे आणि रखडलेल्या प्रकल्पाला गती देण्याबाबत शिफारसी केल्या। देशमुख समितीने हा प्रकल्प थेट म्हाडाने पूर्ण करावा आणि मूळ रहिवाशांना घरे द्यावीत अशी स्पष्ट शिफारस केली होती। दरम्यान काही विकासकांनी उभारलेल्या इमारतींना न्यायालयाच्या आदेशानुसार वापर परवाने देण्यात आले। मात्र इतर 5 ते 6 विकासकांनी नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय प्रकल्पावरील हक्क सोडण्यास नकार देत उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने सुमारे 200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते। शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित असताना म्हाडाने केलेल्या कार्यवाहीला कार्योत्तर मान्यता देण्याचा प्रस्ताव चर्चेत आला। याआधी विकासकांना नुकसान भरपाई देण्यापूर्वी मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते। मात्र म्हाडाने ही मंजुरी न घेता परस्पर विकासकांशी समझोता करून पैसे अदा केल्याची बाब मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आली। यावर काही मंत्र्यांनी ही कार्यवाही म्हणजेच मंत्रिमंडळाचा अवमान असल्याची तीव्र भूमिका घेतली। विशेषतः म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर मंत्रिमंडळाने उघड नाराजी व्यक्त केली आहे। अधिकाऱ्याच्या कारभारावर मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी नोंदवली जाणे ही गंभीर बाब मानली जाते। अशा अधिकाऱ्याला सरकार पाठीशी का घालते असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतोय। पत्राचाळ प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुनर्वसन योजनांतील पारदर्शकता, प्रशासनाची जबाबदारी आणि राजकीय उत्तरदायित्व या मुद्द्यांवर तीव्र चर्चा सुरू झाली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।